तुम्ही ज्या भूमीमध्ये राहताय ही माझी जगज्जननी, माझी मातृभूमी आहे आणि माझं सर्वस्व तिच्यासाठी आहे, असं जो मानतो ना तो हिंदू. त्यामुळे खूप सावरकरांनी काही गोष्टी अत्यंत सोप्या केल्या आहेत. म्हणजे तो उठला, संबळ लावला, जे मांडीत दाबून जे सुरुवात केली वाजवायला त्यांनी, तर तिथे ते पहिलं प्रेम माझं त्या वाद्यावरती जडलं. शतशताघातों को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा, जग के मस्तक पररौली सा चमका हिंदुस्तान हमारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एखाद्याला कुठलीही म्हणजे त्यांच्या दृष्टीने, बाबासाहेबांच्या दृष्टीने अतिशय किरकोळ असणारी शंका जरी विचारली तरी पण त्यांच्या डोळ्यात चमक यायची. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण जी भाषा बोलतो, आपण जिथे राहतो, आपली ओळख म्हणजे नक्की काय? तर आपली संस्कृती. आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे की काय? आपली भाषा, आपली मराठी भाषा लोप पावत चाललेली आहे की काय? असे अनेक प्रश्न सध्या आपल्या कानावरती ऐकू येतात. पण या प्रश्नांना समोर उभं ठाकून महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात एक घुमणारा आवाज आजही आपल्या तुमच्या सर्वांच्या मध्ये आहे आणि तो आवाज म्हणजे मंदार परळीकर. आज आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. मंदारजी नमस्कार. 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 बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. वा. खूप दिवसापासून इच्छा होती तुमच्याशी बोलायची, तुमच्याशी गप्पा मारायची. याचं एकमेव कारण म्हणजे सध्या सर्वत्र जो विषय सुरू आहे, म्हणजेच काय तर 22 जानेवारीला रामलला प्रतिष्ठापित होत आहे, विराजमान होत आहेत आणि तो विषय मनात आल्यानंतर आपसुकच हिंदुत्व, त्यानंतर मराठी, आपली महाराष्ट्रातली संस्कृती, मराठी कला, महाराष्ट्रातल्या विविध कला, त्याच्यानंतर काही वाद्य, या सगळ्यांवरती तुमचं प्रभुत्व आहे. आणि मी प्रभुत्व नाही म्हणता येणार, पण मी विद्यार्थी आहे, स्नातक येतात. विद्यार्थी आहात तुम्ही, हा तुमचा मोठेपणा आहे. अगदी सुरुवातीला मला विचारावंसं वाटतं की मुळात ज्या वेळेला तुम्ही बालपणात ज्या वेळेला होतात आणि तुमचा जो बालपणापासूनचा प्रवास सुरू झाला ह्या सगळ्या कलेच्या विश्वात आणि कलेच्या प्रांगणात, तर तो कसा सुरू झाला? खर तर मी त्याचा विचार करतो की मला बोट धरून असं कोणी तिथे नेलं किंवा असं कधी झालं नाही. मी नियतीने काही आपण म्हणतो की अरे माझ्यासाठी ठेवलेलं आहे ते, तर ते माझ्यासाठी ठेवलेलं असावं. एक मात्र आहे की सुरुवातीला लहानपणापासून मुळात मध्यवस्तीतलं, पुण्य शहरातलं, पुण्यनगरीतलं शनिवारपेठ हे ठिकाण आणि तिथे जन्म होणं, आणि त्यामुळे आता खूप लोप पावत चाललेलं असं जे म्हणलं जातं. पण मी लहान असताना पांगुळ, नंतर वासुदेव, कडकलक्ष्मी, अगदी मी अस्वलं घेऊन येणारे जे मदारी किंवा ती जी मंडळी, गारुडी, हे सगळे लोक मी लहानपणी बघितलेले आणि त्याचा प्रभाव खूप आयुष्यावरती असतो. आणि माझे आई वडील मला ठिकठिकाणी असे घेऊन गेलेले. मला आत्ता लक्षात येतं की आणीबाणी संपल्यानंतरची जी मोठी सभा झाली पुण्यातली, त्याला मी खूप लहान होतो, पण ते खांद्यावरती घेऊन मी त्याला अटलजींचं ते भाषण ऐकलेलं आहे पुण्यातलं. आणि त्यामुळे मी आता 700 वर्ष ज्यावेळेला सप्तशताब्दी होती ज्ञानेश्वरी ग्रंथाची, तर त्याचा फार मोठा सोहळा हा शनिवारवाड्यावरती झाला होता. आणि माझ्या डोळ्यासमोर त्यावेळची भाषण काय, कोण बोललं काय असेल ते लक्षात नाहीये, पण मला तो जो काल्याचं कीर्तन होतं आणि मग ते पाळणा बांधलेला आणि मग तो दही काल्याचं कीर्तन, ती हंडी बांधलेली वगैरे, ते सगळं डोळ्यासमोर आहे अजून. तर मला असं वाटतं की ती पूर्वतयारी, तो वज्रलेप संस्कार मनावरती, आणि मग नंतर जसे तुमचे विचार असतात तशी तुम्हाला माणसं भेटत जातात आणि मग तुम्ही त्या याच्यामध्येच जातात. आणि मग पुढे मात्र अगदी 8वी 9वीत असल्यापासून बाबासाहेब पुरंदरेंचा सहवास लाभला आणि तिथनं मात्र खूपच त्यातली नेमकं मला मिळालं की मी जिथे नेमकं पोचायला पाहिजे होतं. आणि तिथनं मग मात्र खूप
मला ते मला ती खजिनाच सापडला म्हणा ना तुम्ही, किंवा अलिबाबाची गुहा जी असते ना, की ते सगळं असं ते उघडं झालं. मग बाबासाहेबांनी लिहिलेली त्यांची पुरंदरेंची सरकार म्हणा किंवा इतर जी पुस्तकं आहेत, की जी कदाचित लोकांना एवढी माहिती नाही जेवढं शिवचरित्र. पण मग त्याच्यामध्ये जागर, गोंधळ आणि ह्या ज्या लोककला आहेत, या संदर्भात त्यांनी असं जाता जाता लिहिलंय ते. मी त्या लोककलांवर लिहिलंय असं नाही, पण ते लोककलावंत आहेत आणि मग त्यांच्या भोवती ज्या कथा गुंफलेल्या आहेत, अरे मग त्याच्यातनं काय असेल हे नेमकं? आणि मग खूप मी आता आम्ही त्यावेळेला सावरकर चित्रपटासाठी निधी संकलनासाठी बिंदुमाधव जोशी, सुधीरजी फडके आणि असे ते कार्यक्रम करायचे. तर एक बदलापूरला कार्यक्रम होता आणि शाहीर विठ्ठलराव भोगसे फार मोठे भारुडकार आणि शाहीर तात्या हिंगे असा सगळा तो संच एकदम. आणि आम्ही त्याला महाविद्यालयीन शिक्षण किंवा त्याच्या आधीच मी शाळेत असेल 10वी, 11वी, 12वी महाविद्यालयात असेल. आणि आम्ही बदलापूरला गेलो होतो. मग दुपारी पोहोचलो, सराव वगैरे काही नाही, सगळी तयार मंडळी ही. आणि मग आम्ही पोहोचल्यानंतर हा जरा बघून घेऊ काहीतरी. मग जाणता राज्यातलेच काही मंडळी, आम्ही कलारंजन ही संस्था होती, त्याच्यातनं महाराष्ट्राची लोककला सादर करायचो, परंपरा महाराष्ट्राची. मग त्यातमध्ये पराग ठाकूर, राजेश गोवंडे ही ज्येष्ठ मंडळी, राजेश जांभळे, राहुल जोशी, केदार मोरे, या जे आता स्वतःचं नाव कलावंत म्हणून त्यांचं आहेच सर्वदूर. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मी सगळ्यात लहान आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे माझ्यापेक्षा 4 ते 5 वर्षांनी मोठे आहेत मंडळी. तर मी सांगत होतो बदलापूरचं, तर तिथे मग आम्ही बसलो असे. तिथे चंद्रकांत लसूण कुठे आहेत ना, त्याला तो असंच तरुण. तो उठला, संबळ लावला आणि जे मांडीत दाबून जे सुरुवात केली वाजवायला त्यांनी, तर तिथे ते पहिलं प्रेम माझं त्या वाद्यावरती जडलं. मग आता खूप मांडणं मोक्षांकडनं खूप काही शिकावं असं मी म्हणत होतो, पण ते गेलेच नंतर. त्यांचा सहवास फारसा लाभला नाही. मी अक्षरशः पायाशी बसून काही गोष्टी शिकाव्यात असं म्हणेच तो अण्णा गेले. मग मी चंद्रकांत लसूण कुठे, त्यांनी मात्र मला उदंड दिलं. त्याचे थोरले बंधू नाना रसून मग हे व्यवसायाने गोंधळी, रेणुराय गोंधळी, पण वाद्य अशी तयार करतात ते नाना. मी त्या वाद्याचं तेज, त्यांची जी शिवण असते ना संबळाची, चौणकं बनवलं असेल किंवा तुंतुणं, पण त्याच्या खुंट्या, नंतर त्याची पितळी अशी त्याच्या असलेली ती रिंग, त्याची तार, इतकं नेटकं काम की ते वाद्य नुसतं बघितलं ना तरी लोक म्हणणार अरे नानानी बनवलेलं दिसतं बरं का. संबळाची चाटी ती सुद्धा मी नानाला एकदा म्हणलं होतं की अरे हे कलावंत त्याच्यावर दृष्ट लागू नये म्हणून काळं काहीतरी ठिपका काढतात बरं का. नानानी नंतर जे ठिपके काढायला सुरुवात केली ना, ते सुद्धा इतके नेटके, म्हणजे ती भगवंताची कृपा, जगदंबेची कृपा की मला ती मंडळी मिळाली. आणि त्यांच्याकडे पाठा इतका, म्हणजे चंदू अण्णा भोक्षांबरोबर आणि खूप विठाबाई नारायणगावकरांपासून सगळी सर्वदूर हिंडलेला तो. उपराष्ट्रपती कृष्णकांत, भीमसेन अण्णा जोशी यांच्याकडे गोंधळ घातलेली त्यांनी. त्यामुळे आणि सगळा सांप्रदायिक पाठा. मग जसं आपण म्हणतो की एखादं घराणं गायकीमध्ये असतं, तसं ते त्या घराण्याचा गंडा मी बांधल्यासारखा झाला आणि त्यामुळे मला खूप त्याचा उपयोग झाला आणि आता आहेच आहे म्हणजे मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या अशा कुठल्या कुठल्या लोककला तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या पिढीला सुद्धा या आणि इथून पुढच्या पिढीला सुद्धा त्या माहिती असल्या पाहिजेत, अशा किती लोककला प्रकार आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, आता काय झालंय माहिती का, की खरंच मी याचा ज्याला विचार करतो ना, मी आता परवा मला एक जण एका कार्यक्रमात एक कार्यक्रम होता, पांढरपेशी वर्ग त्याच्यामध्ये होता. आता काय झालंय की काहीही माहिती नसताना एक मतं ठरवली जातात. अरे गोंधळी म्हणजे ना हे हे असंच मांडत असतील बरं का, किंवा हे वासुदेव हे असंच मांडत असतील वगैरे. तर आता माझ्याकडे जे काही कार्यक्रम येतात तर ते विविध विभागातले असतात. मी अगदी रात्री जागरण गोंधळालाही उभा राहतो. लग्न मुंजीची जी असतात जागरण गोंधळ रात्रभर चालतं ते. आता मुळात ते 10चं मर्यादा आल्यामुळे रात्रभर एक तर करत नाही कोणी. तेवढी ताकद ऐकणारच पण नाहीये. गाणारे जरी असले सादर करणारे तरी सुद्धा बैठक आता काय आलंय माहिती का आपलं, की 30 सेकंदापुरतच बैठक राहिलेली आपली रील भ्रमण भाषवरचा. कारण तुम्ही तेवढंच कारण आपल्याला सवयीचं झालेलं आहे ते. म्हणजे तुम्ही एखादा वाचत असलात ना पुस्तक,
तरी सुद्धा 30 सेकंद आल्यावर तुम्हाला उठून पटकन काहीतरी दुसरं काहीतरी करावं, हम्म, आणि मग ती एक सलग बैठक राहिलेली नाही. हम्म, तर मुद्दा असा राहतो की परवा एक मला कार्यक्रम आला, मग ते म्हणले, "अहो, काय काय मांडणार तुम्ही, असं मांडणार का, तसं मांडणार का?" तर मी म्हटलं, "अहो, मी नेटका मांडतो विषय." हम्म, कारण पूर्वीपासून आता आता कसं होतं की काळ जसा बदलतो तसं तुम्हाला तुमच्या मांडणीमध्ये फरक करायला लागतो असं मला जाणवायला लागलंय. की पूर्वी कसं की बुवा डवरी आले, डवरी एक उदाहरण घेऊयात, किंवा नाथांचा डौर हा जो मांडला जातो, तर त्याच्यामध्ये ते वाद्य डौर वाजवलं जातं. आता पूर्वी कसं असेल की जाता जाता माहिती सांगितली जात असेल किंवा नसेल, किंवा ते लोकांना अद्ययावत माहिती असेल, पण आताच्या पिढीला ते वाद्य जे वाजलं जातंय, तर ते वाद्य काय आहे, त्याला काय म्हणतात. हम्म, आता पिंगळा जो येतो पहाटे 4 वाजता, क्वचित कधीतरी पूर्वी येत होता तो, हम्म, हातात कंदील, नडगीपर्यंत धोतर, कोट अंगावरती, आणि त्याचं ते मंदिल, आणि त्याला अशी पदकं लावलेली वगैरे, त्याची पदं वेगळी, आणि तो जे वाजवत येतो ना त्याला खुडकी असं म्हणतात. हम्म, किटकिट 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 असा तो स्वर जे येतो त्याला. तर आता हे पुढच्या पिढीला त्या वाद्यांची नावं माहिती नाहीयेत, ते कसं बनवलं जातं, त्याचं कातडं कुठलं लावलं जातं, किंवा त्याचा स्वर कसा कमी जास्त केला जातो, वाद्याचा सुद्धा. हम्म, तर ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीत माहिती सांगायला सुरुवात करता, आणि मग नंतर मग तो डवरी काय म्हणतोय बुवा, किंवा तो डौर काय त्याला काय सांगायचंय, तर अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर ते कळायला लागतं. मी आता झालंय असं की मला अनेकदा कित्येक ठिकाणी असं सांगितलं होतं, तुम्ही जरा मराठी सोपं बोलावं. तर सोपं मराठी म्हणजे काय, तर आंग्ल मिश्रित. हम्म, कारण साधं मराठी सुद्धा आता समजणं मुश्किल झालंय. आक्षेपार्ह हा शब्द मी एकदा उपयोगात आणला तर ते अवघड झालं. नाही, त्यांना उच्चारणच मुळात अवघड गेलं ते. मी एके ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो महाविद्यालयामध्ये, आणि मला तास सव्वा तासाची वेळ दिली होती. पावणे 2 तास मी बोलत होतो, 2 तास. कारण प्रत्येक वाक्य नाही मी विचारायचो, कळलंय का? हम्म, महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या, पण मग काही गोष्टी नाही कळल्या त्यांना. मग ते उलगडून सांगायला लागायचं, की अन्यथा काय होतं की अरे हा बोलले ते बोलले, आपणही समजून चालतो, कळलं असेल त्यांना, पण ते आकलनच होत नाही. मग मग काय होतं कित्येकदा की ते असंच जातं निघून, त्या हाताशी काही लागत नाही. त्यामुळे लोककलांमध्ये ना या अशा खूप, आता पूर्वी चित्रकथी होती, नंदी बैलवाले होते, जोशी होते, बहुरूपी होते. आता बहुशा लोक येणं ती बंद झाली. शहरी भागात तर मुश्किलीनेच कधीतरी एखादा बहुरूपी, आणि तो सुद्धा बहुरूपी म्हणजे विविध रूप धारण करणारा खरं तर, पण त्यातल्या त्यात आकर्षक आणि असं वाटणारं म्हणजे पोलिसाच्या रूपात तो येतो, आणि तो हे करतो. किंवा चित्रकथी, चित्रकथी म्हणजे भावल्यांचे खेळ करणारे त्यांना ते म्हणतात. जोशी म्हणजे तो भविष्य सांगणार, पुराण सांगणार, असा तो. मग त्याची ती पदं वगैरे अशी कुडमुडे जोशी ज्याला म्हणायची ती, तेही बंद झालेत. पुत्तराजू म्हणजे पोतराज, जे कोरड्या अंगावरती ओढत येतात. आता पूर्वी ही मंडळी यायची, त्याचं जे वाद्य त्याला दुरक मरगवा असं म्हणतात. एका बाजूला ते काठी असते इकडे, आणि दुसऱ्या बाजूला गा, आणि सडासड ते जरा अंगावर येणार वाद्य ते. तर त्याची पण पद आहेत. तर आता मुळात काही घराणी मला अशी माहिती आहेत की आपल्या घरामध्ये ती परंपरा आहे, म्हणून उच्च विद्या विभूषित झाल्यानंतर सुद्धा ती मंडळी, आता माझ्या माहितीतलं हरकानगर मधलं एक घर असं आहे की ते महानगरपालिकेत नोकरीला आहेत, पण नवरात्रात किंवा त्या कालावधीमध्ये त्यांच्या ह्याच्यात तो घरी येणार, आभ्राण चढवणार, आणि ते कोरडा घेऊन मरी यायचा, 4 घरं मागून येणार ते. तर अशी काही मंडळी आहेत, पण आता त्याची संख्या खूप रोडावत चालली आहे. आता त्यातल्या त्यात वासुदेव आपल्याला दिसतो, पण आता समाजाची पण परिस्थिती काय आली, पूर्वी नाही बलुतेदारी पद्धतीमध्ये किंवा याच्यामध्ये ती इतकी, मी नेहमी सांगतो कार्यक्रमात की हिंदू संस्कृतीची जी गुंफण जी घातली गेली ना एकावर एक, की कोणालाही त्याचा भार नाही पडला पाहिजे, सगळे सुखाने जगतात, आणि प्रत्येकाला त्याचं काम वाटून दिले. आता विप्र वर्ग आहे, ब्राह्मण वर्ग आहे, त्याला नैमित्तिक पूजा अर्चा आहेत, प्रासंगिक आहेत. म्हणजे सत्यनारायण पूजा आहे बुवा, श्रावण महिना आला, हे मासिक वर्षभरामध्ये ते चाललेलं आहे. कोणाकडे मुंज आली, लग्न आली, मग त्याचं ते आहेच आहे म्हणजे. तर हे सगळं वर्षभराचं त्यांना दिलेलं आहे. वास्तुशांत आहे किंवा हे आहे. तसं आता गोंधळी समाज जो आहे, मग त्यांना चैत्रातलं नवरात्र अश्विनातलं आहेच आहे, पण चैत्र नवरात्र असतं. मग ते त्या ह्याच्यामध्ये ते आरत्या घरोघरी, मग त्याचा तो शिधा, मग त्याचं ते पूर्वी काय बलूतो म्हणत असेल किंवा काय, तुम्ही नाव काही द्या, आणि मग नैमित्तिक प्रासंगिक मग आहे त्याच्यामध्ये, तुमचं लग्न मुंजी आहेत, शुभ कार्य आहेत, हौसेचे गोंधळ आहेत. तर अशाही या गोष्टी आहेत, हे प्रत्येक समाजासाठी दिलेलं होतं.
आता नंतर ती सगळी मांडणी, जसं समाज बदलत गेला, आमदनीचे वे तुम्ही अ, तुमच्या याचे उत्पन्नाची साधनं वेगवेगळी निर्माण होत गेली आणि मग गरजाही वाढत गेल्या आणि त्याच्यानुसार मग बदलत गेलं सगळं ते. पण मला असं अजूनही वाटतं, की त्यात जे शुद्ध सात्विक आहे ते अजून राहिलं तर खरा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं, की अंगावरती एक मुठभर मांस चढतं. हो. नावातच तो एक फार मोठा करिश्मा आहे त्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये. पण आज ज्या वेळेला शिवाजी महाराजांची जयंती आपण वेगवेगळ्या ठिकाणी साजरी होताना बघतो. अ, तरुण मुलं एकाच गाडीवर 3-3 जणं हं. शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आणि त्यावर शिवमुद्रा असते आणि आवाज करत जात असतात. हे सगळं बघितल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही अ, शिवाजी महाराजांची पूजा मांडता, तुम्ही ज्यावेळेला साधक म्हणून काम करता, त्यावेळेला हे सगळं बघताना आपण हे सगळं कशासाठी करतोय? आपण हे सगळं कोणासाठी करतोय? हा प्रश्न मनामध्ये येतो, हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्या रसिकांना सुद्धा कळलं पाहिजे, की जी शिवमुद्रा आहे, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे प्रतिफश्चंद्र चल नाही. लिखेव, वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा मुद्रा भद्राय भद्राय राज. राजते. याचा अर्थ तुम्ही आज ह्या एपिसोडमध्ये उलगडून सांगावात आणि तो अर्थ या सगळ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावा, जी शिवाजी महाराजांची जयंती अशा पद्धतीने साजरी करते. नाही, मुळात तुमचा जो पहिला प्रश्न आहे ना, तर त्याच्यासाठी म्हणून काय होतं, की मी खरंचच भगवंताची कृपा, आमचं पूर्वपुण्यही असेल, मागच्या जन्मातलं जे काही असेल, तर जो सहवास जो लाभला ना, श्रीमंत पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. तर ते ना राजकीय संतच म्हणजे. मी आता आता श्रीमंत गेले आणि ते गेल्यानंतर काही काल जो गेला ना, आता 1-1.5 वर्ष झालं असेल त्यांना. हं, तर त्यामुळे एक दिवस असं नाहीये की त्यांचं स्मरण नाहीये. हं, कारण मी समर्थ जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं ना हं, समर्थांनी, हं, की शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. तर ते ना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या व्याख्यानांमधनं ते सांगायचे. हं, पण आता ना त्यांच्याकडे म्हणजे त्यांचा जो सहवास लाभला ना, त्यामुळे मला किंवा ज्यांना ज्यांना तो अगदी जवळनं लाभला, हं, त्या प्रत्येकाच्या मनातलं हे, की अरे श्रीमंतांचे कैसे बोलणे, कैसे चालणे, हं. कैसे वागणे, सलगी देणे कैसे असे. खरंय. अहो एवढे मोठे काय म्हणजे त्याचं पार लागू नये असं व्यक्तिमत्व ते. अगदी. पण इतकं साधा असावं माणसाने, हं, की म्हणजे मी असं अनुभवलंय ना हो, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एखाद्याला कुठलीही म्हणजे त्यांच्या दृष्टीने बाबासाहेबांच्या दृष्टीने अतिशय किरकोळ हं. असणारी शंका जरी शंका. विचारली तरी पण त्यांच्या डोळ्यात चमक यायची. हं, कारण हे महाराजांबद्दल काहीतरी विचारता येते. हं, म्हणजे त्यांच्याबरोबरच्या तर इतक्या आठवणी आहेत. पण तुम्हाला सांगतो, मी असंच रात्री 10:30-11 वाजता त्यांना भेटायला गेलो पर्वती वाड्यावर. एकटेच होते, बसले होते. आणि मग शिवचरित्रामध्ये एक प्रसंग त्यांनी लिहिलेला आहे. देवस्थान संदर्भातला वगैरे, वगैरे. तर मग मी त्यांना म्हणलं तिथे, की "बाबासाहेब भाऊ, तुम्ही तिथे उल्लेख केला, पण नेमकी घटना काय घडली ती?" आणि तुम्हाला सांगतो, की रात्री 11-11:30 वाजता त्यांनी ना ती कथा सांगायला सुरुवात केली मला हं, आणि अतिशय बारकाईने, हं, की मोरयाची पालखी निघाली, मग जेजुरीला मुक्काम होता हं, आणि मग तो धडशी तिथे आला आणि ते म्हणले, "तो त्या पळाला." आता काय चाललंय? अशा बारकाईने त्यांच्या हावभाव, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं. आणि मला लक्षात असं आलं, की समोर ते व्याख्यानाला जसे बोलतात ना, की हं, 15, 20, 30, 40 हजार लोक बसलेले आहेत. हं, हं, त्याच तन्मयतेने मी एकटा बसलेलो आणि मला ती कथा सांगतायत. हं, मी वास्तविक एखादा कोणीही म्हणजे सामान्य माणूस, ते हं, असामान्यच होते म्हणूनच. हं. म्हणलं असं चल, चल चालतो, अरे वाजलेत किती इथे? कारण हां. त्यांनी कथा सांगून संपली त्याला 1 ते 1:30 वाजला होता. हं, पण अरे हे काहीतरी विचारतायत आणि मग त्यांनी ती कथा सांगायला सुरुवात केली. तर
तुम्ही जे म्हणालात ना, की आत्ताच्या हे आत्ता जे काही कोणी असं साजरं करतं, तर त्याच्यातनं आपल्याला काही विषण्णता येत असाच हं, तो अर्थ हं. होता ना. बरोबर. तर मला असं वाटतं, की अहो त्यांनी आयुष्याचा कण, क्षण त्या शिवचरित्रासाठी दिला. हं. शेवटपर्यंत म्हणजे एवढा काळ बदलला, की सर्वस्व तन, धन अर्पण केलं त्यांनी आणि नंतर अतिशय घाणेरडे म्हणजे उल्लेख करू नये कारण होय. त्यांनी ते केलं नाही काही. अगदी. त्यांनी ते काय त्यांना वेळच नव्हता या बरोबर. असल्या गोष्टींसाठी. पण रहस्य म्हणून संताप होतोच ना, होतोच. की अतिशय शुद्ध हेतूनी त्यांनी हं. ते शिवचरित्र खरोखर घराघरांमध्ये कोणाला माहिती नव्हतं महाराष्ट्रात त्याला महाराज कोण आहेत आणि काय. हं. आणि केवळ ते नाही हो. प्रत्येक सरदार त्यांची गोत्र काय, त्यांची हे काय, त्यांची मुलं बाळं एवढा प्रचंड अभ्यास गाढा आणि त्यांना उत्तरार्धामध्ये या गोष्टींना सामोरं जायला लागलं. हं. आणि आपल्या समज बरं ती वैचारिक लढाई असती तर त्यांचं तेच म्हणणं होतं. वैचारिक पद्धतीने लढली असती त्यांनी ती. पण अतिशय अश्लाघ्य भाषेत बरोबर. चिवराळ आणि घाणेरडे ज्यांची लायकी नाही, अशा मंडळींनी त्यांच्यावरती पण तरी सुद्धा एक तो प्रचंड म्हणून ते दशांगोळे का उरतात? तर एकही खाजगीतही कधी त्यांनी अशा कुठल्याच मंडळींबद्दल एकही वावगा शब्द नाही. मी स्वतः साक्षीदार आहे, माझ्यासारख्या अनेक साक्षीदार आहेत. हं. आणि केवळ ना माणसं अतिशय जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून मग ते शिवचरित्र जगले असं वाटतं, हं. की महाराजांनी काय केलं असेल त्याला तसंच होतं ना हो. 250-300 वर्ष याला पंचक्र होतं हं. आणि पूर्ण समाज विभागलेला आणि कुठेही स्वाभिमान शून्य असलेला समाज आणि त्या ह्याच्यामध्ये मग महाराजांनी कशी गोळा केली असतील लोक, हं. कशी अंतरली गुंजरली असेल, कसं प्रेम लावलं असेल त्यांना. आणि तेच काम शिवचरित्र सांगताना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं ना. हं. त्यामुळे शेवटपर्यंत ते त्यांच्या आयुष्यात शिवचरित्र हे थांबवलं नाही ना कधीच. हं. किती विपरीत परिस्थिती आली तरी. आणि आम्ही कुठे हो आता त्यांच्या मार्गावर चालायला सुद्धा सुरुवात केलेली नाही. हं. तर आम्हाला तो अधिकारच नाही काही. हं. विषण्णता यावी हे भानगड वगैरे. आपलं काम करत राहावं, नेटकं करावं, वावगं काही बोलू नये. त्यांनी जे आखून दिलंय त्या पद्धतीनेच ते करावं. या मार्गाने चालतो. हं. शिवमुद्रेचा अर्थ सांगा. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय मे प्रतिपजेच्या चंद्रकलाप्रमाणे ही वृद्धिंगत होत जावो तुमची. यावत चंद्र दिवा करो जसं म्हणता येईल. तर हे चंद्र सूर्य आसमानाने आहेत. तोपर्यंत तुमचा कीर्ती चंद्र हा असाच वाढत राहो असा त्याचा अर्थ आहे. हं. हिंदुत्वाची व्याख्या तुमच्या दृष्टीने काय आहे? हिंदुत्व म्हणजे काय? मी या बाबतीतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांना कारण मी माझ्या दृष्टीने ना त्यांनी अतिशय सोपी व्याख्या केलेली आहे. अतिशय सोपी, की या मातृभूमीला, या भारतभूमीला असे तो हिमाचल, जो आपली मातृभूमी मानतो तो हिंदू. हं. आलंच की हो सगळं मग ह्याच्यामध्ये काय बाकी अतिशय सोपं केलं ना त्यांनी. हं. काय कुठे काही नाही त्याच्यामध्ये. बास तुम्ही ज्या भूमीमध्ये राहताय, ही माझी जगज्जननी, माझी मातृभूमी आहे आणि माझं सर्वस्व तिच्यासाठी आहे. असं जो मानतो ना तो हिंदू. हं. त्यामुळे खूप सावरकरांनी काही गोष्टी अत्यंत सोप्या केल्या आहेत म्हणजे, की तुम्हाला काय म्हणजे काथेकूट करायची आवश्यकताच नाही काही. हां, फार उत्तम. तर ते तेव्हा ते तात्याराव सावरकर खूपच अगदी सोपे आहे. पण ते अवघड आहे म्हणजे ते कारण त्यांच्या मार्गाने चालणं, हं. कारण काही ठिकाणी प्रखर आहेत ते खूप. तर पण ही हिंदुत्वाची व्याख्या मला खूप भावणारी आहे म्हणजे. तुम्ही जी नावं पहिल्यापासून घेताय, ज्यांच्या वैचारिक सानिध्यामध्ये तुम्ही वावरताय, ती व्यक्तिमत्व आज तुमच्या आजूबाजूला कदाचित नसतील. पण कधी असं स्वप्न पडलं का? किंवा कधी असं वाटलं का, की आपण जरा चुकीच्या काळात जन्माला आलो. आपला ना जरा जन्म आधी व्हायला पाहिजे होता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जर तुमचा जन्म झाला असता, तर तुम्ही कोण असता? तुम्ही काय असता? तुम्ही आत्ता बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख केला. बाबासाहेब पुरंदरेंचा तो त्यांचा उमेदीचा काळ जर तुम्ही जवळून त्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून जर तुम्ही बघितला असता, तर तुम्हाला काय वाटलं असतं? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा उल्लेख निघाला. या सगळ्या व्यक्तिमत्वांच्या प्रभावळीत तुमचं आयुष्य खुलतंय, फुलतंय, तुम्ही जगताय.
पण ह्यांचा सहवास तुम्हाला जर लाभला असता तर तुम्हाला काय जाणवलं असतं, तुम्हाला काय वाटलं असतं? नाही पण मग मी शिवाजी महाराजांच्या काळात असेनच, मी होतोच. मी कारण पुनर्जन्म हा आपल्याकडे ती एक कल्पना असल्यामुळे, बरोबर. त्यामुळे मी त्या काळात निश्चित असणार. त्यामुळे या जन्मामध्ये मला हं, ह्यांचा सगळ्यांचा सहवास मिळाला. हं, आणि तुम्ही म्हणताय तात्याराव सावरकरांचं, तर मला जी व्यक्तिमत्व या माझ्या आयुष्यात भेटली ना, हं, तर मी त्यांना प्रत्यक्ष बघू शकलो नसलो तरी सुद्धा त्यांना जी मंडळी भेटलीत आणि सहवास लाभलाय, हं, ती प्रत्यक्ष भेटली ना मला, आणि त्यांचा मला खूप सहवास लाभला. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचा तर तात्यारावांचा खूप सहवास होता. दुसरं माझ्या आयुष्यावरती अतिशय प्रभाव असणारं व्यक्तिमत्व म्हणजे मृणालिनी जोशी. हं. अम्मा म्हणायचो आम्ही त्यांना. आणि अम्मांचं बालपण सगळं तात्यारावांबरोबर रत्नागिरीत गेलेलं. आणि काय सांगू, खरंच मी इतका भाग्यवान आहे की श्रीमंतांचा आणि अम्मांचा सहवास लाभणं आहे ना. त्यांनी अहो खूप उदंड दिला मला, इतकं प्रेम केलं. श्रीम जोशी आमचे प्रभात रस्त्यावरती राहायचे. हं, गेल्या 2 वर्षात ही खूप मोठी हानी झाली. हं, पण मला असं वाटतं की भगवंतानी म्हटलं की आता या आधाराने जगणे ना, ती सवय ती सोड. आता एकट्याला जगायला लागेल. हं, श्रीम जोशींकडे, त्यांच्याकडे सुधारणा असं म्हणजे मी कुठला प्रश्न विचारला आणि त्यांच्याकडे उत्तर नाही असं नव्हतं. आणि ते संयुक्तिक इतकं वाचन होतं त्यांचं प्रचंड. मी एक दिवशी गेलो त्यावेळेला त्यांनी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराच्या दारावर जे पाटी लावायची ती पाटी, हं, त्यांना दिल्लीची मिळालेले 2 गाऊन, स्वतंत्र भारताचा म्हणून जो पहिला ध्वज जो फडकावला गेला तो ध्वज, हं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ते जे पाकिट जे वापरायचे ते पाकिट, हं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संन्यस्त खड्ग, उशाप आणि उत्तरक्रिया हं, या 3 नाटकांच्या हस्तलिखित त्यांच्या हस्ताक्षरातल्या प्रती, हं, हे सगळं भांडार माझ्यासमोर आलं. हे बघ, हे सगळं मला मिळालं. आणि इतक्या ही प्रखर होती मंडळी, तडजोड नाही तत्वाच्या बाबतीत. हं, तर त्यामुळे आणि तुम्ही म्हणताय ना की उलट म्हणजे हा जो काळ आहे ना, परिवर्तनाचा काळ आहे. हं, साधारण 70-71 ते आपल्या व्हॉट्सअप विद्यापीठावरती पण येत असं. हं, तर असं वाटतं की अरे त्यावेळेला आपण थोडे आधी जन्माला आलो असतो तर. पण मग कदाचित आता रामजन्म, आता रामलला प्रतिष्ठापित होत आहेत, त्याच्यात मग थोडा वार्धक्यात असतो मी. हं, त्यामुळे आहे ते आता योग्य एकदम. हं, मी त्यावेळेला उत्तम वक्त्यांची भाषणं हं, लहानपणी मी अगदी पुढेपर्यंतही ऐकायला मिळाली. आता वक्ते असे कसलेले तसे ऐकायला मिळत नाहीत, की ज्याच्यावरनं आपली एखादी शैली आपण ठरवू निश्चित करू शकू वगैरे. राजकीय भाषणं जी असतात, त्याला वक्तृत्व शैली म्हणता येतील असं काही नाहीये त्याच्यामध्ये. पण वसंत व्याख्यानमाला ज्या भरभरून गर्दीत भरत होत्या, किंवा पूर्वीचं जे म्हणून जे आता सांगितलं जातं, तर तो बघितला ना काळ. आणि आत्ताचा जो तांत्रिक ज्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि ते सगळं पुढचं, आणि आता रामलला या 22 दिनांकाला जे विराजमान होत आहेत परत, तर हा केवढा मोठा आनंदाचा आहे. त्यामुळे आत्ता तर मग या भाग्याचा हेवाच वाटेल पुढच्या पिढीतल्या मंडळींना, की अरे 2 कारसेवकांच्या सेवांना मी होतो. हं, आणि मग त्यामुळे आणि हे सगळे जी श्रीमंत जी मिळाली, त्याबद्दल असं नाही वाटत की मला थोडा आणखीन योग्य काळात जन्माला आलो. तुम्ही आता मृणालिनी जोशींचा उल्लेख केलात. हो. अ, क्रांतिकारकांचा ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी अ, लढा दिला, स्वतःचं बलिदान दिलं. इन्कलाबसारखी ओ. अतिशय ज्याला मी म्हणतो की अतिशय अ, ऋषितुल्य अशी कादंबरी. भगतसिंगांचा तुमच्या आयुष्यावरती झालेला प्रभाव आणि त्यातून निर्मिती झालेली म्हणजे आद्य क्रांतिकारकांचा सगळा धांडोळा एकत्रित उभा करून तुम्ही अमराग नावाचा जो हो. कार्यक्रम करता, तर त्याविषयी त्या कार्यक्रमाविषयी सुद्धा त्याची जन्मकथा ऐकायला आवडेल. पण त्याच्या आधी सुद्धा उल्लेख जो झालेला आहे मृणालिनीताईंचा, तर त्यांच्याविषयी अजून थोडंसं ऐकायला आवडेल आणि थोडं म्हणजे भगतसिंग. काय माहिती का, ही जी मंडळी आहेत ना हो, की संपतच नाही. म्हणजे संपूच नाही असं वाटतं ते. आता ना मी तुम्हाला सांगतो, मी लहान असताना मला माझ्या मातोश्रींनी ती कादंबरी भेट दिली, हं, इन्कलाब. तोपर्यंत मित्रांकडनं मी बरंच ऐकलं होतं. मी ती वाचली नव्हती. हं, शालेय विद्यार्थी असताना मी ती वाचली.
आणि मग त्याच्यानंतर दिनांक 23 मार्चला अम्मांनी जी लिहिली ना कादंबरी, तर त्याप्रमाणे मग त्या दिवशी मी भगतसिंगांचं छोटं चित्र ते समोर ठेवून ते पूजा वगैरे केलेली वगैरे. आणि मग नंतर असं झालं ना, ते मला मुखोद्गत झाल्यावर कळालं ते. मग नंतर केव्हाही कुठलंही पान उलगडायचं आणि तिथनं पुढे वाचायला सुरुवात करायची. आणि मग ती व्यक्तिमत्व आहेत ना, ती अशी खूप अशी मुरत गेली अंगामध्ये. म्हणजे केवळ म्हणजे त्यांनी ती सगळी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी त्या ज्या संस्थेचे सगळे जे क्रांतिकारक होते, यतींद्रनाथ दासांचा जो प्रसंग मांडलाय ना अम्मांनी, की 63 दिवसांच्या उपवासानंतर अतिशय, आता यतींद्रांचं तर काय दर्शन नाही, प्रत्यक्ष बघितलेलं नाही, पण कसे असतील ते गनकॉटन जो बॉम्ब बनवण्यासाठी जे वाद जी बनवायला लागायची त्याच्यामध्ये अत्यंत ते कुशल होते, माहीर होते, बंगालचा क्रांतिकारक, कमी बोलणारे. आणि मग त्यांचं जे त्यांनी निर्माण मांडलेलं आहे की किती निग्रही असावं, बरं त्यांचं वय काय होतं, ही सगळीच हो चंद्रशेखर आझाद काय, हे ना हे अगदी हृदयात भरवले ते अम्मांनी. आणि तुम्हाला सांगतो की मी असं ध्यास लागणार का, अरे यांना भेटायचंय बरं का, भेटायचंय बरं का, पण ते काही शक्य होत नव्हतं. म्हणजे मुळात ती एक त्याला धस्य, कसं भेटायचं, कसं घरी जायचं किंवा काय, कुठे राहतात काहीच माहिती नव्हतं. पण ते प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला वेळ यायला लागते म्हणतात ना, तसं ते झालं. आणि एका 15 ऑगस्टला मला जांभोरकरांच्या विद्या विकासमध्ये शाळेत बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. आणि मग त्याला कळलं की अम्मांचं तिथेच राहतात त्या सहकार नगरमध्ये. आणि त्यांचा दूरभाष पण मिळाला मला त्यावेळेला. मी आधी संपर्क केला. म्हटलं, "मी येऊ का भेटायला?" अरे म्हटलं, "ये की." मी त्यांच्या एकीमध्येच एवढा आश्वस्त स्वर होता ना हो. आणि मग मी दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम झाल्यानंतर गेलो आणि मला काहीच करायला लागलं नाही. किंवा ह्या मंडळींकडे जे कोणी यायचे ना मंडळी, तर त्यांना प्रत्येकालाच प्रथम भेटतोय असं वाटायचं. ते कुठलाच अवघडले पण त्या व्यक्तिमत्वांकडनंच कधी ठेवला गेला नाही. मी गेल्या गेल्याच म्हणलं, "अरे अम्मा," म्हणलं, "तुला त्या भागवल्याबद्दल एवढे ना, बघ कालच ती खटखटकलावरनं काही मुलं आली होती. त्यांनी माती आणली तिथनं. ती पहिल्या भेटीत मला खटखटकला जन्मगाव भगतसिंगाचं, तिथली ती माती त्यांनी मला ती दिली. आणि मग नंतर खूप खूप उदंड दिला अम्मांनी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्यांचं ना आध्यात्मिक साधना प्रचंड होती अम्मांची. आणि मी पूर्ण बंगला, पण त्या एका खोलीमध्ये सगळं कुटुंब उत्तम, पण त्या एकट्या राहायच्या. त्यांची साधना सोहम साधना असायची. आणि अतिशय तेजपुंज व्यक्तिमत्व, प्रसन्न. आणि ना ही जी व्यक्तिमत्व आहेत ना, बाबासाहेब काय किंवा अम्मा काय, की त्यांच्या पायाशी जाऊन बसलं ना, काही बोललं नाही एक शब्दानी, तरी सुद्धा सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळाली असं वाटायचं, ते समाधान आणि ऊर्जा, प्रेरणा, की अरे नाही केलं पाहिजे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो की ही शेवटपर्यंत मी श्रीमंत अगदीच 100रीला एक 2-4 महिना असताना गेले आणि अम्मा 95-96 वर्षाच्या असताना देह ठेवला त्यांनी. पण शेवटपर्यंत कार्यरत. म्हणजे कोविडमध्ये सुद्धा अम्मांचा मला एक दुर्वास आला. म्हणले, "अरे युद्ध तुम्ही त्याला लढा कसला देताय, तर शरण जा." आणि मग त्याच्यामध्ये ते प्रत्येक आठवड्याला प्रवचन मला त्यांनी आभासी माध्यमातून त्यांनी सुरू केली होती. मग त्याच्यात शेवटी त्या म्हटल्या, "अरे मग कसं होतं ते संकेतच." मग मी त्यांना दुर्भाष केला त्याला. मी "करी कृपा उजळ कुळदीपा बोध करी सोपा" असा माऊलींचा एक गोंधळ त्यांना खूप आवडायचा. मी गेलो की म्हणायचो त्यांच्याकडे. मग त्या म्हणल्या, "अरे उदारे जगदंबे आई करी कृपा." नवरात्रामध्ये त्याचं समापन केलं. मग त्या म्हणल्या, "अरे या गोंधळाने तू म्हणशील का?" अहो म्हणलं, "अम्मा काय म्हणताय तुम्ही?" मग त्या गोंधळाने ते समापन त्यांच्या प्रवचनमालेचं जे झालं ते. तर अम्मांकडे सुद्धा तात्यारावांच्या इतक्या आठवणी होत्या. किंवा जाज्वल्य देशाभिमान म्हणजे काय असतो. मी त्या हिंगणी स्त्री शिक्षण संस्थेमध्ये होत्या त्या. शिकल्या म्हणजे त्या. पण तुम्हाला सांगतो, की भारताला ज्यावेळेला 60 वर्ष पूर्ण झाली हिंदुस्थानला स्वतंत्र, तर त्या स्वातंत्र्यदिनी एका वृत्तपत्रामध्ये टाइम्समध्ये पहिली बातमी त्यांनी छापली होती ती अशी होती, गेटिंग सेक्सियर असं काहीतरी होतं ते इंग्लिश भाषेमध्ये. तर सकाळी सकाळी मला अम्मांचा दुर्भाष आला. इतक्या संतापल्या होत्या त्या, की अरे काय लिहिलंय यांनी, ही भारतमाता सेक्सियर काय काय शब्द वापरलेत त्यांनी. मी त्यावेळेला म्हणलं मला त्या, की अरे मी आता 80 वर्षाची आहे, मला कोणी तुम्ही सेक्सी दिसता असं म्हणलं, ती काय कॉम्प्लिमेंट समजायची का. त्यांना अरे तरुणांनी रस्त्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे.
मग त्यांनी ना काही नाही, मग त्यांनी त्यांच्या नातीला बरोबर घेतलं आणि तो संगणक संदेश मेल पाठवला त्यांनी त्या संपादकाला, की अतिशय घृणास्पद तुम्ही अशी बातमी दिलेली ती. तर मला खरंच आश्चर्य वाटलं, की कालानुरूप जाऊ दे आता काय कुठे ह्याच्यात लक्ष, तसं नव्हतं त्यांचं ह्या अशा शेवटपर्यंत. त्यामुळे खूप मिळालं त्यांच्या आणि त्या वागणुकीतनंच वर्तुकीत म्हणजे परत परत जे म्हणलं जातं ना समर्थांनी, मी तुम्हाला म्हणलं तसं, कैसे बोलणे कैसे वागणे. अरे कसं बोलतायत त्या, श्रीमंत कशी सलगी देत आहेत, लहान मुलगा आला तरी सुद्धा ते दरवाजापर्यंत त्याला सोडायला जात आहेत. मग त्यामुळे अहो ते खूप आहे हो. आणि मग त्या किमान मार्गावरती चालता आलं ना पुष्कळ आहे, असं आहे ते. अमराग कार्यक्रम जो तुम्ही करता, तर तो कार्यक्रम आपण काहीतरी ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून आपण काहीतरी आपल्यातली आग जी आहे, ती पण बाहेर काढली पाहिजे आणि अ, जनमानसामध्ये ते दिवे आपण उजळले पाहिजेत. म्हणून त्या कार्यक्रमाची निर्मिती झाली का त्याची जन्मकथा काय आहे? नाही काय आलं, की मग हे सगळं होतं, वाचन होतं क्रांतिकारकांच्या संदर्भातलं, इतिहासाचं काही. आणि मग एकूणच तो एक संस्कार, की अरे ठीक आहे, कालानुरूप प्रत्येक वेळेला सगळं काही उत्तम नसतंच. महाभारत काळापासून किंवा पूर्वीपासून दुष्टशक्ती असुरशक्ती असतेच. त्याला किती महत्व द्यायचं. आणि मग जे जे उत्तम उदात्त उन्नत ते घेऊन पुढे चालायचं, की जे लोकांसमोरही मांडता आलं पाहिजे किंवा मांडलं पाहिजे. आणि अरे हे आदर्श ठेवा बुवा, याच्याप्रमाणे तुम्ही चाला. हे संस्कार होत असतानाच मी मी मनात विचार असायचेच ना चालू ते. आणि एका दिवशी मी एक राजकीय कार्यक्रम काहीतरी होता आणि मी शनिवार वाड्यावरती गेलो होतो सभा होती. त्याला काही असा रंगमंच वगैरे नव्हता. आणि ते जे वक्ते होते ना, ते अतिशय अक्षरशः मूर्खासारखं हो. म्हणजे म्हणजे इथे धचा मा झाला आणि हे ते तेवढेच आहे का होते, तेच आहे का म्हणजे फक्त एकूण अगदी पेशवाईचं जरी आपण म्हणलं तरी धचा मा ठीक आहे. कप्तानी ते सगळं आखला गेला, तो कटकारस्थान वगैरे वगैरे. पण पेशवाई म्हणजे तेवढंच आहे का? किंवा स्वातंत्र्याची लढाई जो काही पेशवे काळ असेल, तो हे फक्त धचा मा आहे का? की त्यांना तो त्या वास्तूच्या तिथे तेवढाच उल्लेख करावा असं वाटला मूर्खासारखा. मग ते ती तडकली शीर. आणि अरे नाही असं नाहीये ना. मग त्यातलं अहो आता काल 14 जानेवारी संक्रांत, पोरं इथनं हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये इथनं गेलेत उत्तरेत आणि लढली आहेत मातृभूमीसाठी, या मातीसाठी. ते नाही मांडता आलं का हो तुम्हाला? कसे लढले ते? मूर्खासारखं आपण शेंबडं पोरगं पडलं तरी पानिपत झालं म्हणतो, एवढा साधा विषय आहे तो. आपला इतिहास जेव्हा हे काय जाता जाता भेळ खावीन तो असा पुढा टाकावा रस्त्यावरती, एवढं साधं आहे ते. मेले म्हणजे मेले मेले म्हणजे काय मेले ते? आजके देऊन सुद्धा घरोघरी पलंगावरती मरतात. तर ते होतं की अरे म्हणजे हे क्रांतिकारक त्यांनी पिस्तुला बंदुका हातात घेतली, पण यतींनांचं मरण काय आहे? हो. ते म्हणजे अहो तिळतिळ तो मृत्यू समोर दिसतोय, पण त्यांनी बुद्ध्याची वाण करी हे धरिले सतीचे जे म्हणले ना स्वातंत्र्यवीरांनी, अरे नाही मी स्वीकारलंय ते. आणि श्रीमंत त्याला म्हणतात सतीचं वाण, बाजार बसवीचं वाण नव्हे ते. तर मग त्यांनी त्यांच्या साहित्यातनं, व्याख्यानातनं, वक्तृत्वातनं जे पोहोचवलंय ते, मग ती अशी कल्पना आली. आणि मग त्याच्यासाठी मग त्याला काय शीर्षक द्यावं, ज्योतीने तेजाची आरती वगैरे वगैरे असं खूप काही असतानाच एकदम मग अटलजींचीच कविता आली डोळ्यासमोर. पांचजन्य का भैरव स्वर असून तड़प उठा क्रुद्ध सुदर्शन, अर्जुन का गांडीव भीम की गदा धर्म का धर्म डट गया, अमर भूमि में समर भूमि में धर्म भूमि में कर्म भूमि में गूंज उठी गीता की वाणी, मंगलमय जन जन कल्याणी, कालिंदी के कलक अच्छार पर कृष्ण कंठ से गूंजा जो स्वर, अमर राग है अमर राग है, कोटि कोटि आकुल हृदयों में सुलग रही है जो चिनगारी, अमर आग है अमर आग है. मग ते शीर्षक अमर आग, कारण ते सगळे आगच आहे ना त्याच्यामध्ये. मग त्यामुळे ते शीर्षक त्याला दिलं गेलं. आणि मग तो उभा राहिला. मला वाटलं नव्हतं की एवढे त्याचे आता 150च्या वरती जवळजवळ प्रयोग, पण प्रखर सुरुवातीचा तर इतका प्रखर होता प्रयोग तो. मग मला अनेक मान्यवर म्हणाले, बाबासाहेब म्हणाले की अहो एवढा ताण सहन होणार नाही, कारण आता मानसिकता तेवढी राहिलेली नाही लोकांच्या ऐकण्याची.
मग तो जरा खूप पातळ केला पाणी टाकून टाकून टाकून, मग थोडं रंजकता काही आणखीन आणता येईल का, मग त्याच्या आणि होतं ते सगळं याच्यातलंच आहे ते. मग अनंत कान्हेरेंनी संगीत शारदाच्या वेळेला त्या मारलाय जॅक्सनला, मग तिथे ती नांदी घेतली शंकरपद वंदी आधी, आणि मग असं करून तो सगळा त्याचा एक तो ढाचा बसवला आणि प्रभावित होतात, लोकांना आवडतं, लोक माहिती नसतो. मग कित्येक मला लोक म्हणतात अहो आर्यकालापासून तुम्ही सुरुवात करताय, हे तर ते पृथ्वीराज चव्हाणापर्यंत डोक्यावर जातं. आदिशंकराचार्य, पृथ्वीराज चव्हाण, हा फार पूर्वीचा इतिहास. मग माझं हेतू याच्यातनं मी मी चाचपडतोच आहे बरं का, फार मोठा गहन अध्ययी मी अशातला भाग नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की मी माझं मला अपेक्षित असं आहे की अरे काय विद्यार्थी जे कोणी येतील, मुलं येतील, तरुण मुलं येतील, त्या एकूण कार्यक्रमापैकी एखादं जरी त्याला असं वाटलं ना की अरे पृथ्वीराज चव्हाणांबद्दल थोडं वाचलं पाहिजे बरं का आपण, आदिशंकराचार्यांनी वयाच्या 32व्या वर्षी देह ठेवलाय, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच काहीच माहिती नाही. आता इसवी सन पूर्व काळातले ते म्हणजे कालगणना सुद्धा ज्यावेळेला सुरुवात नव्हती त्यावेळेचे ते कालडी ग्रामचे राहणारे, पूर्णा नदीच्या तीरावरचा 8 वर्षाचा मुलगा निघतो घरातनं, देशासाठी संन्यस्त होतो, तर ते थोडक्यात मांडलेलं आहे. आणि मग त्याच्याबद्दल जरी कोणाला उत्सुकता वाटली आणि मग वाटलं थोडं अध्ययन करावं तरी पुष्कळ आहे, असं आहे ते. आणि म्हणून मग ते आम्हाला सुरू केलं. म्हणजे आत्ता तुम्ही कविता अप्रतिम अमराच्या निमित्ताने सादर केली. ते ऐकल्यानंतर असं वाटतंय की आता आपण एपिसोडच्या शेवटाकडे चाललोय. खरं तर मला अजून भाग 2 करावा का काय आता तुमच्याबरोबर असं वाटतंय. पण जाता जाता तुमच्याकडनं अजून एखादी कुठली कविता तुमच्या आत्ता मनात येत असेल तर माझ्यासाठी आणि रसिकांसाठी नक्कीच सादर झाली तर आवडेल. नाही नाही, खूपच म्हणजे कसं होतं की मला घरचेही कुटुंबीय तर सतत म्हणत असतात, मलाही ते कारण एकदा बोलायला सुरुवात केली मी थांबता थांबत नाही हो. आणि माझी अशी धारणा की अरे हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आणि असं म्हणता म्हणता खूप जिव्हाळ्याचे विषय आहेत म्हणजे तसे माझे हो. तर तुम्ही म्हणताय अटलजींच्या कवितांचे मी कार्यक्रम करत होतो. आणि काय त्या म्हणजे ना, आता तुम्ही म्हणताय तर मला डोळ्यासमोर प्रश्न पडला की अरे सगळंच आवडतंय आणि काय त्यातलं, आणि मुळात ते त्यांचं येते, मी फक्त सादरीकरण करतो एवढंच. म्हणजे तर काय म्हणावं बुवा खरं, त्यांची एक आज सिंधू में ज्वार उठा है ही मी प्रयत्न करतो. आज सिंधु में ज्वार उठा है, नगपति फिर ललकार उठा है, कुरुक्षेत्र की रणभूमि से पांचजन्य हुंकार उठा है, शत शत आघातों को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा, जग के मस्तक पर रौली सा चमका हिंदुस्तान हमारा। दुनिया का इतिहास पूछता रोम कहा यूनान कहा है, घर घर में शुभाग्नि जलाता वह उन्नत ईरान कहा है, दीप बुझे पश्चिमी गगन में व्याप्त हुआ बर्बर अंधियारा, किंतु चीर कर तमकी छाती चमका हिंदुस्तान हमारा। हमने उनका स्नेह लुटाकर पीड़ित ईराने पाले हैं, निज जीवन की ज्योत जला मानवता के दीपक बाले हैं, किंतु आज गुरुपुत्रों के शौनत से रंजित वसुधा की छाती, टुकड़े टुकड़े हुई विभाजित बलिदानी पुरखों की थाती, कण कण पर शोणित बिखरा है पग पग पर माथे की रौली, इधर मनी सुख की दिवाली और उधर जनधन की होली, मांगों का सिंदूर चिता की भस्म बना, हा हा खाता है अगणित जीवन दीप बुझाता, पापों का झोंका आता है, तट से सर टकरा कर देखो झेलम की लहरें पुकारती, यूनानी का रक्त दिखाकर चंद्रगुप्त गौ है स्वार्थी। युनानी का म्हणजे जो जिता वही सिकंदर वगैरे ना, मूर्खपणाची आहे वही, काय कुठलाच जिता सिकंदर, पराभूत झालाय तो, त्याला युनानी का रक्त, युनानी का म्हणजे अटलजींनी ते म्हणले, युनानी का रक्त दिखाकर चंद्रगुप्त को है स्वार्थी, जिसने रक्त पिलाकर पाला पल भर उसकी ओर निहारो, जिसने रक्त पिलाकर पाला पल भर उसकी ओर निहारो, सूनी सूनी मांग निहारो, बिखरे बिखरे केश निहारो, जब तक दुशासन है वेणी कैसे बंध सकती है। दुःशासनाने द्रौपदीचे केस ओढून फरफडत तिला आणलं होतं राजसभेत, इथे अटलजी ते म्हणतात.
जब तक दुशासन है वेणी कैसे बंध सकती है, कोटि कोटि संतति है माँ की लाज न लुट सकती है। आज सिंधु में ज्वार उठा है, नगपति फिर अलग कार उठा है, कुरुक्षेत्र की रणभूमि से पांचजन्य हुंकार उठा है। शत शताघातों को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा, जग के मस्तक पर रौली सा चमका हिंदुस्तान हमारा। वा वा, चमका हिंदुस्तान हमारा. अ, ज्या वेळेला म्हणजे आपण असं म्हणतो ना, की आत्ता माझं आत्ता जे वाटणं आहे, हे असं समोरासमोर ऐकताना, की इतक्या वेळेला आपण मराठी भाषा आणि मराठी भाषेचं गौरव गात होतो. त्याच वेळेला तुम्ही ज्यावेळेला कविता सादर करायची वेळ आली, त्यावेळेला तुम्ही अटलजींची अप्रतिम एक हिंदी कविता सादर केली. मला नेहमी असं वाटतं, की ज्यावेळेला आपण आपल्या भारत मातेवरती, आपल्या आईवरती प्रेम करतो, त्यावेळेला सर्व भाषांमधनं आपल्याला ते प्रेम समजतं, उमगतं. नाही अहो, अमरागमध्ये आम्ही एक तेलुगू गीत घेतो, हां. पिल्लल्लारा पापल्लारा రేపటి భారత పౌరుల్లారా हं. మీ కన్నుల్లో పున్నమి జాబిలి. आता ही तेलुगू भाषा माझी काही मातृभाषा नाहीये. बरोबर, आणि मग त्याच्यात आम्ही सांगतो की भावनेला भाषेचं बंधन नसतं. बरोबर. ते स्वर आहेत ना, ते स्वर भेटतात तुम्हाला. हं, त्यामुळे ना मग ते भाषा कळत नसेल, त्याचा अर्थ कळत नाही, पण ते जी त्यातले भाव आहेत ना, त्या भावाला बंधन नसतं हो. हं. पण मग तिथे परत मातृभाषेचा जिथे विषय येतो ना, बरोबर. आता मी तुम्हाला तोडत नाही. तुम्ही जे काही पूर्ण करणार होतात ते बोला. मला तेच म्हणायचं होतं, की अजून वेगवेगळ्या भाषांमधून तुम्हाला तुमच्या मातृभूमीचं प्रेम व्यक्त करायची वेळ आली, तरी सुद्धा तुम्ही त्या प्रत्येक भाषेमध्ये मातृभूमीचं प्रेम व्यक्त कराल. कारण तुमच्या नसा-नसामध्ये आणि रगा-रगामध्ये भारत माता आहे, हिंदुस्थान आहे आणि त्याच्यावरती तुम्ही इतकं निस्सीम प्रेम करताय. त्यामुळे तुमच्या वाणीमधून निघणारा प्रत्येक शब्द हा काहीतरी वेगळा सांगत असतो आणि जो आत्ता समोरासमोर बसताना मला तो जाणवला. म्हणून मी आता हा असा मोकळेपणाने अभिप्राय तुम्हाला हो, हो. दिला. नाही तुम्ही बघा ना, हे जे साहित्य आहे ना, बघा ना तुम्ही की काय म्हणलंय त्यांनी, जब तक दुःशासन है, सुनी सुनी मांग भारत मातेची जी सौभाग्यपूर्ण मांग ही विस्कटली, बेचिराग केलंय ते गेले. मी ती अर्थत आहे ना हो, मी ते मुळात ती हा वाणवसा जो असतो ना, तो आधीच्या पिढ्यांनी पुढच्या पिढीच्या हातात सुपूर्द करायचा असतो. हं, आणि तो पुढच्या पिढ्यांनी हातात घ्यायचा आहे. जनकोजी शिंदेचे किती वय होतो? हं. 17 वर्षाचे जनकोजी मारले गेले पानपतावर. दत्ताजींबरोबर ते आधी गेलेत लढायला. तो वाणवसा घेत गेली मंडळी म्हणून तर ते पुढे किंतु आज किंतु चिरकिरी नभकी छाती चमका हिंदुस्थान हमारा आपण का म्हणू शकतो तर ते वाणवशामुळे. हं, तो वसा घेणं बंद होईल आणि देणं बंद होईल ना या पद्धतीने त्याला ते अवघड होईल मग. तो दिला ना आमच्या पूर्वजांनी. हं. तो कथेतनं दिला, काव्यातनं दिला, चरित्रातनं दिला, स्वतःच्या वर्तनातनं दिला. तो पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे तो असं. पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे. मी जाता-जाता आता मंदारजींना शेवटची एक विनंती करणार आहे. पण ते झाल्यानंतर मी काही बोलू शकेन असं मला वाटत नाही आणि त्यांच्या शब्दांवरतीच ह्या एपिसोडचा शेवट व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आजचा एपिसोड न भूतो न भविष्यती, बहुत काय लिहिणे, बहुत काय बोलणे असे झालेलं आहे. आणि इतक्या सुंदर अशा दैदिप्यमान वातावरणामध्ये आपण आजच्या एपिसोडची सांगता करूयात आणि पुढच्या भागात भेटूयात अशाच एका उमद्या कलाकारासोबत. आणि मंदारजी, आपल्या मातृभाषेतून तुम्हाला जे आत्ता आपल्या लोककलेमधलं जे तुम्हाला आत्ता सादर करावंसं वाटतंय, ते सादर करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपण त्याच शब्दांवरती आणि त्याच सुरांवरती आज आपण आजच्या भागाची सांगता करूया. वाह! अहो मग आपली मातृभाषा म्हटल्यावर मग माऊलींसमोर त्यांच्याशिवाय कोण येणार हो डोळ्यासमोर म्हणजे. आणि मग माऊलींनी जो गोंधळ रचला ना त्या विटेवरच्या त्यांच्या सखेचा म्हणजे तो प्रयत्न करतो म्हणण्याचा काय शब्द आहे तो माऊलींचे. तू विटेवर सखये बाई वो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी वो करी कृपाजी तू सावळे सुंदरी वो करी कृपा लावण्य मनोहारी वो करी कृपाजी निज भक्ता करुणा करी वो करी कृपा
पंढरपुरी रायली डोळा पायली संत देखिली वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपाजी करी कृपा उजळ कुळ दीपा बोध करी सोपा यवुन लवलाही यवुन लवलाही यवुन लवलाही सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा तुझा देव्हारा मांडिला वो करी कृपाजी चौकासनी कळस ठेविला वो करी कृपाजी प्रेम चांदवावरी दिधला वो करी कृपाजी ज्ञान गादी दिली बैसाया वो करी कृपाजी वरी बैसविली आदि माया वो करी कृपाजी काम क्रोध मद मत्सर काम क्रोध मद मत्सर दंभांकार त्याचे बळ फार सर्व सुख देई सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपाजी शुक सनकादिक गोंधळी वो करी कृपा नाचता ती प्रेम कल्लोळी वो करी कृपाजी उदे 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 शब्दारोळी वो करी कृपाजी पुढे पुंडली कधी वटाग तू करी कृपाजी त्याने मार्ग दाविला नीटा वो करी कृपाजी आई दाविली मूळ पिठा वो करी कृपाजी बाप रखुमा देवी वरु सुख सागरू त्याला नमस्कारू सर्व सुख देई सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा उजळ कुळ दीपा बोध करी सोपा यवुन लवलाही सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपाजी